पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव या सुख भक्ती भाव धर्म सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाची कुळाचारी नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उत्तरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव तुका मने गुण चंदनाचे अंगी का म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका मने गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उत्तरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव डोंगर कुमारी मुबारक जय जय डोंगर कुमारी मुबारक माये जय जय डोंगर कुमारी मुबारक माये जय जय डोंगर कुमारी जय जय डोंगर कुमारी जय जय डोंगर कुमारी धोबा 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 संत माय बाप कृपावंत तुम्ही 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 संत माय बाप कृपावंत
कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव जड जीव जड जीव उद्धरावे जन उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जो महाराज की जय बोलो 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढाया सुख भक्ती भाव धर्म गुणाचारी नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी पैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल 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 विठ्ठल
रामचंद्र महाराज नागपूरकर त्यांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे तेव्हा सज्जनाच्या नावामुळे आपल्याला पुण्याची उत्पत्ती होते आणि पापाचा नाश होत असतो. अशी सज्जनाच्या नावामध्ये शोधे जेथे वसती हरीचे दास. जेथे वसती हरीचे दास 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 पुण्य पिके पापा नाश पुण्य पिके पापा नाश पुण्य पिके पापा नाश येथे वसती हरीचे दास येथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास भरपूर पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्याचप्रमाणे सगळं पाप नाहीच होतं. म्हणून असे जे सद्भगवत भक्त असतात म्हणून रामचंद्र महाराज सुद्धा महान भगवत भक्त होते. आजन्मापर्यंत त्यांनी परमात्म्याची उपासना केली. विठ्ठल नामस्मरण किती केलं सांगता येत नाही. बरेच प्रसंग मला माहिती आहे. आम्ही एका खोलीत झोपायचे. ते काय व्हायचे रामचंद्र महाराज ईश्वराची कृपा असे की एकही दिवस विना नामस्मरणाशिवाय गेला नाही. त्यांचा जप होता विठ्ठल 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 असाच जप असायचा आणि सतत जप करायचे. आमचे ते भाऊसाहेब होते त्यांचे तर हात विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. बसले जरी असले तरी सुद्धा तोंडाचे फोटो त्यांचे हालायचे. विठ्ठल विठ्ठल नामाच्या बाबतीमध्ये नामदास म्हणायचे. म्हणून जो नावाचाच दास असतो त्याचं नाव नामदास असतं. भगवान नामदेव महाराजांचं नाव ठेवण्याच्या वेळेला हाच प्रसंग आहे. भगवान ज्या वेळेला आणि त्यांचं नाव ठेवण्याकरता जात असतात. लहान मूल नामदेव महाराज डोकी तोंडावर असं पांघरून ठेव. 12 दिवसाचं पोर नामकरण विधी
भगवान म्हणायला लागले मला अगोदर बघू द्या त्याला, मग काय नाव ठेवायचं ते सांगू. मग परमात्मा गेले. नामदेव महाराज जपले होते बा 12 दिवसाचं पोर. त्याच्यात तोंडावरचा असा कपडा बाजूला केला, डोळे भरवून आपला भक्त पाहला बा. सवयुगाचा भक्त उभा नामा कीर्तन, 4 युगातले भक्त असल्यामुळे 12 दिवसाचं पोर सुद्धा आणि तोंडामध्ये जुळजुळी तशी जीभ करत होती. देवाने त्याच्या तोंडावरती कान लावला बघा. ते 12 दिवसाचं पोर श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणत होतं. विठ्ठल कधीही बळ नाही आहे सकाळ असं नावाचं बायका. तेव्हा त्यांचाच मंत्र त्यांच्याच खोलीमध्ये आम्ही असल्यामुळे असं चिंतन असायचं. ताप जरी आला तरी आमच्या चिंतनात खंड नाही म्हणायचं. असं सतत चिंतन असं. शेवटी चिंतनातच त्यांनी देह काय केला ठेवा. आम्हाला म्हणायचं तर यदा कदाचित जरा की प्राण जर गेला तर म्हणले बा मग काय करायचं, प्राण गेला तर खुशाल म्हणजे चंद्रभागेत टाकून द्यायचं. विठ्ठल चंद्रभागेत भरपूर पाणी असायचं. हो म्हणलं हे विधी कसा, म्हणलं मासे खातील की आम्हाला काही व्हायचे. इतकं चंद्रभागेवरती त्यांचं निष्ठांत प्रेम आहे. सकळही तीर्थे गणती एक वेळा सकळही तीर्थे गणती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिली सकळही तीर्थे गणती एक वेळा चंद्रभागा डोळा देखणिया. चंद्रभागा डोळा देखणिया. चंद्रभागा डोळा देखणिया. चंद्रभागा डोळा देखणिया. थकले होते बरं का, वय जास्त झालेलं होतं तरी सुद्धा चंद्रभागेचं स्नान करायचे ते. लोकांना सुद्धा नवल वाटायचं, आम्हालाही नवल वाटायचं. नियम म्हणजे नियम. तेव्हा सर्व आयुष्य त्यांनी या वारकरी संप्रदायाच्या प्रचाराकरता असं. कीर्तनात तर प्रश्नच नाही. त्या काळामध्ये कीर्तनाकरता प्रसिद्धी कोणाची. बरेचसे आणखी कीर्तनकार असायचे. रामचंद्र महाराजांचं कीर्तन आहे का म्हणलं त्या दिवशी आम्ही आपलं कीर्तन करीत नाही. आमच्या कीर्तनाला कोण येतं. तेव्हा प्रभावी वक्तृत्व असल्यामुळे त्यांना कीर्तनामध्ये आमच्या भागातले लोक वाघ भरायचे. वाघ आज कोणाचं कीर्तन आहे म्हणलं वाघाचं कीर्तन आहे. विठ्ठल नाही बेड बारण तुका म्हणे सणाचा घाबरत नसत. त्यांचे बाबासाहेब असायचे ना, कितीही मोठा माणूस असला आणि कीर्तनामध्ये मागून येऊन जर समोर येत असला बाबा म्हणायचं बसा बसा तिथेच बसा तिथे. शक्ती असते बघा, त्यांचं एक व्यक्तिमत्व असतं. तेव्हा यावत आयुष्य वारीमध्ये आणि याच्यात तेव्हा त्यांच्या त्या भागातून 200-300 किलोमीटरवरून पायी येत असत आणि कीर्तन करत. जुनी त्यांची प्रथा चालू आहे. ठल विठ्ठल तुका म्हणे हरी वारी चुकोने निधी हरी वारी चुकोनी. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत
अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित हे देवानो अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण उधरावे जना जड जीव जीव अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर धरावे जन जड जीवा जड कायमे पतित कीर्तिवानो
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जीव म्हणजे कोण आणि अवतार म्हणजे काय आणि उद्धार करतात म्हणजे काय? विठ्ठल विठ्ठल. तेव्हा जीव म्हणजे कोण? आपण ही जी भव्य सृष्टी पाहिली त्याच्यामध्ये अनंत जीव आहे. त्या जीवाचे काही प्रकार पडत असतात. अंडज जारज स्वेदज उद्वीज असे जीवाचे प्रकार आहे. तुम्ही आम्ही जाऊ ना आपण जार जाऊ. विठ्ठल विठ्ठल. काही अंड्यातून निघत असतात, काही घाण्यातून निघत असतात. हे सगळे जीव आहे. या जीवाचा उद्धार करायचा एकदा. आणि भगवंताला विचारलं बा नारदाने. म्हणले हो देवा, म्हणले काय आहे आम्हाला संताचा महिमा सांगा. भगवान म्हणायला लागले, म्हणलं जा तुला संताचा महिमा पाहिजे का? एक डबका आहे, पुढे गेल्यानंतर त्याच्यात एक किडा आहे, त्याला जाऊन विचारा. म्हणला मी तुम्ही प्रेमानं विचारतो तुम्हाला संताचा महिमा कसा आहे आणि तुम्ही त्याच्या डबक्यातल्या किड्याला सांगतात. म्हणला काही बुद्धी आहे का? म्हणलं हे बा सांगतो ना ऐकायचं. आता भगवान सांगतात बघा. म्हणून नारद महर्षी गेले. त्या डबक्यातल्या किड्याने नारद महर्षीला पाहिलं बा मरून पडलं. ते परत आले. म्हणलं आम्हाला संताचा महिमा काय करा सांगा. भगवान म्हणायला लागले जा एका घरी पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचारायचं संताचा महिमा काय आहे. नारद महर्षी निघाले बा. देवाची आज्ञा पाळणं कर्तव्य आहे. त्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पाहिल्याबरोबर पोपट मरून पडला बा. पुन्हा आले. म्हणलं देवा काही चेष्टा करता का? मी जाऊन जा म्हणाले की राजाला मुला दिला आहे, त्याला जाऊन विचार. नारदाने विचार केला. म्हणलं आतापर्यंत बरं झालं. किडा होता मरून पडला पाहिल्याबरोबर, पोपट मरून पडला. राजाचा मुलगा जर मरून पडला तर जिवंत जेव. म्हणलं जा की तेव्हा नारद महर्षी निघाले बघा. आणि त्या मुलाने लांबून हाका मारले. हो म्हणलं नारद महर्षी घाबरू नका, सरळ या सरळ या सरळ या. म्हणलं हे धाक मरून पडत नाही. म्हणलं संताचा महिमा काय आहे? म्हणलं तुम्हाला कोणी पाठवलं? म्हणलं देवाने पाठवलं. जा म्हणलं देवाला घेऊन या. संत महिमा सांगत नाही. आता काय करता? आलं देवाकडे. म्हणलं देवा पोट सांगत नाही ते अशीची घटना घडली. आता नारदाच्या बरोबर नारदाचं वचन देवाला टाकता येते का? म्हणून देव निघाले. निघाल्यानंतर त्या मुलाने देवानं पाहिल्याबरोबर दंडवत घातला. विठ्ठल देवाचं दर्शन झालं. जीवनाचं सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे आणि विठ्ठलाची एक बरं का. म्हणाला की काय महिमा सांगायचा. नारदाच्यामुळे मला जन्माला आलो, जन्माचं सार्थक झालं. आता वेळे उद्धार होण्याकरता तुम्ही कृपादान केले. संतीन कल्पांती कृपादान केले. कृपादान केले
आम सत्ता संशोधले ही संतांची कृपा आहे. नाही जावे आम्हा मरावे, नाही जावे आम्हा मरावे. अहो अखंडित दैसी नाही आम्ही मरावे लागत, नाही जावे आम्हा मरावे लागत. नाही दैसे तैसे अखंडित कृपेचा परिणाम संतांचा महिमा. मरण माझे मरून गेले, 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 मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मज केले अमर, मज केले अमर, मरण मज केले अमर, मज केले अमर, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मन केले अमर, मन केले अमर, मन केले म्हणून हाच उपकार करण्याकरता संत आलेले असतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे तुमचे, आले घर जावे तुमचे, आले घर जावे. ते उपकारासाठी आले घर जावै, आले घर जावै, आले घर जावै. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावै कुंडी, आले घर जावै कुंडी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. हा उपकार संतच करू शकतात. एवढी शक्ती
जीवामध्ये कोणाच्या ठिकाणी नाही. ब्रह्मदेव नाही, इंद्र नाही. ब्रह्मदेव जरी असला तरी पुनरावृत्तीच्या मापात शिक झाला. एवढा मोठा इंद्र पण तोही सुद्धा स्वर्गातला स्वामी असला. पण स्वर्गामधले देव सुद्धा मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे मरो इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोकी भावा जन्मा मृत्युलोकी वावा जन्मा मृत्युलोकी वावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यूलोकी भावा जन्मा मृत्युलोकी वावा जन्मा मृत्युलोकी वावा जन्मा म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा उद्धाराची इच्छा करत असतात. म्हणजे स्वर्गात राहून तुमचे उद्धार का होत नाही ते म्हणायचे. उद्धार होण्याचं साधन स्वर्गात नाही, भूमी आहे. मग कशाची इच्छा करतात? मृत्यूलोकी व्हावा. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गौरीती ऐसे संत जन ऐसे ऐसे संत जन ऐसे संत जन ऐसे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे ऐसा नाम घोष सांगा कोटी ऐसा नाम घोष सांगा कोटी ही चंद्रभागा ऐसे भीमाची ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाची ऐसे संत जन ऐसे दास संत जन ऐसा नाम घोष सांगा कोटी ऐसा नाम ऐसा नाम घोष सांगा कोटी ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर असल्या प्रकारचा आनंद दुसऱ्याकडे. ऐसे चंद्रभागा ऐसी आळंदी ऐसे इंद्रायणी तीर आणि ऐसा ज्ञानेश्वर सांगा कुठे. विठाल मला एकाने विचारलं होतं, का म्हणले इतक्या संस्था आहेत पुष्कळच्या आहेत. म्हटलं काय बाबा काय भानगड. ते म्हणायला लागले सगळा विद्यार्थ्याचा ओढा पंढरपूर आणि आळंदी, पंढरपूर आणि आळंदी एवढा महाराष्ट्र पडलेला आहे. आम्ही सांगितलं म्हणलं नाही बा, पंढरपूरला जे नाही ते जगात कुठंच नाही आणि आळंदीला जे आहे ते जगामध्ये कुठेच नाही. म्हणून पोरं कुठं जाणार? आळंदी आणि पंढरपूर या दोन्ही क्षेत्रामध्ये पाहिल्यानंतर
ऐसी वारकरी शिक्षण संस्था, ऐसे विद्यार्थी आणि असल्या प्रकारची संस्था आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा संस्थेमध्ये आला म्हणजे सगळ्या रीतीने त्याचा सांभाळतो बघा, आहे ना. फुकट शिक्षण असतं, दुसरीकडे फुकट आहे का शिक्षण? इथला सगळा एक आश्चर्य आहे बघा. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, पुढे सांगता येत नाही. पण असं घडणार नाही, कारण महाराष्ट्रातली मंडळी आहे, ते संस्थेला कोणत्या प्रकारे मदत करतील सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोक महाराजांचं पुण्य आहे, राजाश्रय मिळाला वा काय मिळाला, आणि आता काय पाहायचं आहे. एक एकाने दान करणारे आपल्याला प्राप्त पाहिजे असल्यामुळे असल्या प्रकारची संस्था मिळतं का? तेव्हा पुण्य पिके आणि पापा नाश. पुण्य पिके म्हणजे ज्याच्याद्वारा पुण्याची स्थापना होत असते, असा विद्यार्थी घडवला. एकानं आणखी पंढरपूरला म्हटलं, पंढरपूरला बरं आहे म्हटलं, तुम्ही माळ घालून जा ना की म्हटलं पंढरपूरला. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, पंढरपूरला जातो तुम्ही माळ घालून गेलो. म्हणजे मला काय नाही, माळ घातली म्हणजे मांस खाता येत नाही म्हणते. आणि आम्हाला तर आमचं आवडतं खाद्य कोणतं आहे? आपल्या वारकरी संप्रदायातली साधी साधनं सुद्धा असं आहे, अन्य पाप पिकणाऱ्या वस्तूचा नाश करत असते. मांस खाल्ल्याने काय पुण्य होत असते का? विठ्ठल आणि तेच माळ घातली तर पुण्य पिके आणि पापा. हे वारकरी संप्रदायामध्ये सामर्थ्य आहे. असं आहे ना. एकदा वारकरी झाल्यानंतर माळ घातल्यानंतर माळकरी मांस खाईल कसं? मांस खात असाल तर माळकरी कसा? एवढं घडवण्याचं कार्य जर कोतत असेल अशी आळंदी. मग इथे बोलावं लागत नाही विद्यार्थ्याला, सोय करण्याकरता इच्छा नाही या ठिकाणी. तरी सुद्धा विद्यार्थ्याचा भरणा असतो. कारण जर काही असेल तर ऐसा नामघोष आहे वगैरे. म्हणून वारकरी शिक्षण संस्था ही संस्था नाही, चंदनाचं झाड आहे, सुगंध देणारं झाड. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे कैसे तुम्ही जगे संत, कैसे तुम्ही जगे संत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण
वृक्षांचा घर कोण असेल त्या चंदनाच्या झाडाची फांदी आहे बघा. जसा चंदनाचा वृक्ष सुगंध देत असतो तशी चंदनाची फांदी सुद्धा काय देते सुगंध. एकच फांदी नाही, आता पुष्कळ होणार आहे. काळजी करण्याचं काम नाही. सहभाग तसा रामचंद्र महाराज आणि ते सुद्धा चंदनाची फांदी होती. मग या जन्मापर्यंत त्याने लोकांना घडवण्याचं कार्य केलं. लोकांना घडवत घडवत स्वतःचा प्राण सुद्धा आपला त्याच्यामध्ये अर्पण केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली